देव गजानन ध्यायी
भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीचे त्या मंगल मूर्तीचे स्थान खूपच मोठे आहे. हो, कुठलेही मोठे कार्य असो, पूजा असो, शतचंडी असो, अनुष्ठान असो, लग्न विवाह असो, ग्रहप्रवेश असो किंवा अजून कुठला कार्यक्रम असो, पहिला मान त्या गणपतीचा म्हणजेच त्या मंगल मूर्तीचा आहे. कवी सुंदर अशा एका श्लोकामध्ये त्या गणपतीचे वर्णन करतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती आपल्या आजोबांनी लहानपणी आपल्याला पहिला शब्द कुठला शिकवला असेल, पहिला धडा कुठला शिकवला असेल, तर त्यांनी पहिली पाटी दिली आमच्याकडे, नंतर खडू दिला आणि पहिला धडा कुठला शिकवला तर ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः. तर त्या गणपतीच्या नावाने आम्ही आमच्या शिक्षणाला सुरुवात केली. तर गणेशाचे स्थान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूपच मोठे आहे. हो, पहिला मान त्या गणपतीचा आहे, म्हणजे आधी त्याची पूजा केली जाते, मग पुढचा जो कार्यक्रम आहे, कुठला सोहळा आहे, तो निर्विघ्नपणे पार पडतो. श्रोते हो, एवढंच नव्हे तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनीही आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सुरुवात देखील गणेश प्रार्थनेने केली आहे. कवी वर्णन करतात. ओम प्रतिपाद्या ओम श्री गणेश निवृत्तिदासो अवधारणीया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेली ही गणेशोत्सवाची प्रथा आज गोव्यात तसेच महाराष्ट्रात पूर्ण जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. आपण भव्य असे आयोजन करतो, मोठी अशी पूजा करतो, अनेक खर्च करतो, पताका लावतो, तोरणे लावतो, दिव्यांची आरास करतो, रांगोळी घालतो, भव्य दिव्य असं आपण त्या गणरायाचं स्वागत करतो, खूप खर्च करतो, पण त्या देवाला आवडेल अशी भक्ती करतो का? श्रोते हो, गोसावी नंदन महाराज म्हणतात, देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन. आपण त्या देवाचे नाव घेतले पाहिजे. त्याचे नाव घेतल्याने आपले जीवन कृतार्थ होईल, आपली भक्ती वाढेल, आपल्या हातून त्या भगवंताची सेवा करावी असे कार्य आपल्याला करायचे आहे. लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेली ही गणेशोत्सवाची प्रथा, त्याचा हेतू काय होता तर समाजामध्ये एकता निर्माण व्हावी, आपापसात प्रेम वाढावं, हा त्यामागचा हेतू होता. पण श्रोते हो, आजच्या काळात ही एकता आपल्याला पाहायला मिळते का? आज आपण पाहतो प्रत्येकाच्या कुटुंबात काही ना काही कारणावरून नुसती भांडणं चालू असतात. आपापसामधलं प्रेम संपलं, त्या प्रेमाची जागा भांडणांनी घेतली. अहो, एकता ही समाजात उरलीच नाही. तर लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलेली गणेशोत्सवाची प्रथा, त्यामागचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे. समाजामध्ये एकता तशीच टिकवून ठेवली पाहिजे, तरच त्या हेतू मागचा साथ खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. श्रोते हो, त्या गणरायाचे वर्णन कवी सुंदर अशा एका स्तोत्रामध्ये करतात.
जे सुख देणार आहे, आपले दुःख हरण करणार आहे. हो, त्याची प्रार्थना आपण करावी. आपल्या हातून अखंड त्या परमेश्वराची सेवा होईल असे कार्य आपल्याला करायचे आहे. त्या गणपतीचे वर्णन कवी अजून एका सुंदरशा आरतीमध्ये करतात. आपल्याला सुख देणार आहे, आपलं दुःख हरण करणार आहे. श्रोतेहो, 84 लक्ष योनी फेरे पूर्ण झाल्यावर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. आता हे जन्म अनेक योनीत येतात. त्यात कुत्रा, उंदीर, रेडा, बैल, वाघ, सिंह, विंचू, पाली, सरडा, मासे, मगर, किस्वा, कोल्हे, हो किती सांगू असे अनेक प्रकारचे जन्म घेऊन आपण सर्वजण मनुष्य झालो आहोत. श्रोतेहो, जनावरे जगतात तसेच आपण जगायचो काय? खाणे, पिणे, फिरणे, झोपणे आणि जन्म घालवणे एवढेच आपले जीवन आहे का? माणूस जन्माला येतो तो तसाच राहत नाही बरं का. मोठा होतो, लग्न होते, मुलं होतात, म्हातारा होतो आणि मरून जातो. मग इतर जन्मात जातो, याला जीवन नावे काय? अशा प्रकारे तो या जन्म मरणाच्या फेऱ्यात पुरपुटून राहतो. श्रोते हो, आपल्याला जन्माला घालणारा तो परमेश्वर आपलं सुख, आपलं भाग्य, आपलं नशीब, आपलं पुण्य हे त्या भगवंताचं नाव घेतल्यावरच वाढतं. आपण म्हणून अखंड आपल्या हातून त्या परमेश्वराची सेवा करायला हवी. हातातून काम आणि मुखातून नाम.
गोसावी नंदन महाराज म्हणतात, देव गजानन छाया देव गजानन सर्वजण आपापल्या घरात बसलेलो आहोत, तर तिथेच आपण सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने टाळी वाजवावी आणि माझ्या मागे त्या परमेश्वराचं मोठं असं भजन म्हणावं. तर सर्वजण मिळून थोडा वेळ भजन करूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.
पार्वती काही काम करीत बसल्या असता 5-6 वर्षाचे गणपती धावत धावत आले व आपल्या आईच्या पाठीवर व तिच्या गळ्यात हात घालून रेणू लागले, खेळू लागले. श्रोते हो, आपण सुद्धा आपल्या घरात पाहतो छोटी छोटी मुलं धावत धावत येतात व आपल्या आईच्या गळ्यात हात घालून घट्ट मिठी मारतात. तर संसारातील तो एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो. तर पार्वतीने पाठीवरच्या गणपतींना मांडीवर घेतले व मोठ्या प्रेमाने त्याला गोंजारू लागली, त्याचे पापा घेऊ लागली. हो, गणपती कसे आले याचे वर्णन कवी करतात. याप्रमाणे गणपती पार्वतीच्या मांडीवर बसले असता गणपतीने पार्वतीकडे न्याहाळून बघितले. हो, जरी गणपतीमुळे पार्वती त्यावेळी आनंदी दिसत होती, परंतु तिच्या मुखावरची कसल्या तरी चिंतेमुळे किंवा कसल्या तरी काळजीमुळे असलेली खिन्नता गणपतीच्या नजरेतून सुटली नाही. कवी वर्णन करतात. चिता चिंता समायुक्ता, चिता चिंता समायुक्ता, बिंदुमात्रे विशेषतः सजीवं दहते चिंता, निर्जीवं दहते चिता. श्रोते हो, चिता आणि चिंता यात फरक फक्त एका बिंदूचा आहे, नाही का? चिंता सजीव देहाला जाळते तर चिता ही निर्जीव देहाला जाळते. आता पार्वतीस कशाची चिंता आहे म्हणून गणपती मोठ्या प्रेमाने आईच्या गळ्यात हात घालून विचारतात, आई ग, कसल्या तरी चिंतेमुळे किंवा कसल्या तरी काळजीमुळे तू मला आज खिन्न दिसत आहेस. आई सांग ना, काय कारण आहे ते? आई सांग ना मला. हो, कवी त्या प्रसंगाचे वर्णन करतात. गळा घालून या हात, माते हे संसतसी मात, कासया मन हे दुःखिता, अश्रू नयनात
आजकालची मुलं तर आई वडिलांना दुःख देण्याकरिता जन्माला येतात. तर श्रोते हो, आई वडिलांचे अश्रू पुसणारा मुलगा किंवा मुलगी जन्माला यायला पाहिजे. हो, गणपतीने जेव्हा पार्वतीस तिच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा पार्वतीस गहीवरून आले व तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागले. ती म्हणते, अरे गणपती कुठे का? तू असता, तुझ्यासारखा गोड मुलगा असता मला कसले आले आहे? माझ्यासारखी सुखी अशी दुसरी कोणीही नाही असे म्हणून पार्वतीने चटकन पदराने आपले अश्रू पुसले व लटकेच हसू आणण्याचा प्रयत्न करू लागले. पण गणपती म्हणतात, आई, अगं काहीतरी तू माझ्यापासून लपवीत आहेस. आई सांग ना, काय कारण आहे ते? आई सांग ना मला. श्रोते हो, तेव्हा पार्वतीचे डोळे अश्रूंनी भरले होते. कवी वर्णन करतात, पार्वती म्हणते, अरे गणपती, तू म्हणतोस त्याप्रमाणे मनाला एक दुःख आहे. नाही असे नाही, दुःख आहे, परंतु ते दुःख समजण्याचे अजून तुझे वय नाही. कारण तू अजून लहान आहेस, बाळ आहेस आणि ते सांगूनही तुला एवढ्यात कळणार नाही. अरे तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा तुला ते सहज कळेल. यावर गणपती म्हणतात, आई, अगं मी मोठा होईपर्यंत तू म्हणतेस की मला तुझे दुःख काय ते कळणार नाही, परंतु तोपर्यंत तू अशीच रडत राहणार. ते काहीही नाही, तू आधी मला तुझ्या दुःखाचे कारण सांग. ते मला समजोवाना समजवतो. ते दुःख दूर करण्याचा मी नक्की प्रयत्न मात्र करू. तेव्हा पार्वती म्हणते, काय सांगू बाळ तुला काय सांगू बाळ तुला
आग्रहच आहे तर सांगते ऐक. अरे गणपती, मी जशी तुझी आई आहे ना, तशीच तुझी दुसरी आई आहे ना. अरे हो हो हो, गंगा आई. पण अरे गणपती, किती चांगली आहे रे ती. हेच हेच गणपती, हेच. अरे माझे दुःख तुला कळणार नाही म्हटले ते याच करिता. आता सांगून काय उपयोग. अरे तुझे बाबा नेहमी सतत त्या गंगे समवेत रममाण असतात. पार्वती म्हणते, अरे गणपती, तुझ्या पित्याशी माझे लग्न त्या गंगे आधी झाले ना. आता गणपती म्हणतात, आई आता ते मला कसे काय माहिती. पार्वती म्हणते, अरे मी आपली तुला सांगत आहे रे. श्रोते हो, एका दुपारच्या वेळी एका जोडप्याच्या शिळोप्याच्या गप्पा चालू आहेत बरं का. हो, जवळच त्यांचा 5 वर्षाचा मुलगा खेळत आहे. बोलता 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 लग्नाच्या वेळच्या गोष्टी निघाल्या हो. मुलगा कान लावून ऐकत होता बरं का, पण त्याला त्यातले काहीच कळेना. एकाएकी मुलगा रडू लागला. मग यांनी त्याला विचारले, अरे बाळा, का रे रडतोस. हो, पण तो रुसूनच बसला. शेवटी म्हणतो, तुम्ही मला तुमच्या लग्नाला का नेलं नाही. तर श्रोते हो, आता ते काय सांगणार. ते म्हणाले, अरे विसरलोच बरे, पुन्हा झालं म्हणजे तुला नक्की नेईन बरं का. तर पार्वती म्हणते, अरे गजानना, ही काना पाठी मागून आली आणि तिखट झाली. अरे तीच तुझ्या पित्याची अधिक लाडकी झाली म्हणून त्यांनी तिला अगदी आपल्या डोक्यावर बसवून घेतले आहे. गणपती म्हणतात, आई तुझे दुःख दूर करण्याकरिता गंगा आईंनी बाबांच्या डोक्यावरून खाली उतरले पाहिजे. बाबा स्वतःहून ही गोष्ट करण्यास तयार नसल्यास त्यांना तसे करण्यास भाग पाडले पाहिजे आणि ते मी वाटेल ते प्रयत्न करून करीन. अगं मग तर झाले ना. श्रुती हो, पार्वतीला गंगेचा मत्सर वाटत होता असे म्हणणे तुमच्या व आमच्या करता आहे बरं का. कारण आईला ज्याप्रमाणे मुलाच्या भाषेत मुलाशी बोलावे लागते, त्याचप्रमाणे ही भाषा तुमच्या व आमच्या बोलता आहे. हो, पतितार्थ एवढाच होता की शंकरांनी गंगेला आपल्या मस्तकावर धारण केल्यामुळे तिचा उपयोग जगताला जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही आणि तो व्हावा हेच तर पार्वतीचे ध्येय होते. आणि अशा प्रकारे जगत कार्य करण्यासाठी मोठ्या युक्तीने गणपती पुढे सरसावले आहेत आणि गणपती वरूनच म्हणजेच जलदेवतेला आज्ञा करीत आहेत. बोला
देवतेला आज्ञा करतात की ब्रह्मगिरीचा भाग सोडून बाकी सर्व ठिकाणी दुष्काळ पडू दे. त्या ब्रह्मगिरी आसपास गौतम ऋषी आपले आश्रम बांधून आहेत, फक्त त्यांना मात्र दुष्काळाची झळ लागू देऊ नका बरं का. अशी वरुणास म्हणजेच जलदेवतेला आज्ञा होताच सर्व पृष्ठभागी नदी नाले ओढे शुष्क झालेत, म्हणजे आटून गेलेत व सगळीकडे दुष्काळ पडला. परंतु ब्रह्मगिरी पर्वतावर मात्र चांगला पाऊस पडला, त्यामुळे भरघोस पीक व सगळीकडे समृद्धता राहिली. इतर भागातील हवालदिल झालेले लोक, दुष्काळग्रस्त लोक, त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली व आपल्या उदरनिर्वाहाकरिता बायका, पोरे, गुरे, ढोरे सर्व प्रपंच बरोबर घेऊन हजारो कुटुंबे गौतमांच्या आश्रयाला आली. हो, गौतमांनीही त्यांना प्रत्यवाय केला नाही, त्यांना हाकलून लावलं नाही, उलट त्यांचं स्वागतच केलं, त्यांना मदत केली, त्यांना आधार दिला. श्रोतेहो, गौतम ऋषी हे मोठे तपस्वी होते आणि ते सगळ्यांना मदत करणारे होते. अशा गौतमांचे वर्णन कवी सुंदर अशा एका आळीमध्ये करतात. गौतम तपस्वी मोठा, गौतम तपस्वी मोठा, ब्रह्मगिरी आसपास करी शेती. गौतम तपस्वी मोठा, ब्रह्मगिरी आसपास करी शेती. तो दानशूर होता, तो दानशूर होता, दुष्काळग्रस्त आश्रयाई. राम राम हरे हरे, राम राम हरे श्रोतेहो, गौतमांजवळ तपस्येने आपपर भाव वृत्ती होती, त्यामुळे कोण कुणाचे खाणार, अन्न देणार श्री हरी तोच प्रणितात करी. ही भावना त्यांची दृढ असल्यामुळे त्यांनी सर्व निराधार कुटुंबांना उदार मनाने आश्रय दिला, त्यांना मदत केली, त्यांना अन्नदान दिले. खरं तर आजच्या काळात ज्यांना गरज आहे त्यांनाच अन्नदान द्यावे बरं का. नाहीतर आजकाल फुकट भाऊ जेवून जातात, नाही त्यांना कोणी काही देतच नाही, फक्त आहे त्यांनाच देतात. तर गौतम ऋषी हे सगळ्या बाजूने समृद्ध होते. कवी वर्णन करतात. गौतमाची समृद्ध होय शेती, गौतमाची समृद्ध होय शेती. गौतमाची 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 समृद्ध होय याप्रमाणे सर्व आश्रयाला आल्यानंतर स्वतः गणपतीने गणेश ऋषींचा वेश घेतला.
जया नावाच्या दासीला गायीचा वेश दिला आणि गाय बरोबर घेऊन गणेश ऋषी गौतमांच्या आश्रयाला आले. अहो, गणेश ऋषी पुराण सांगायचे आणि लवकरच वेदशास्त्र संपन्न असा त्यांनी लौकिक मिळवला, नाव मिळवलं. ऐसा क्रमिता काही काळ, कैसी विचित्र पातळी वेळ, दैवगतीचा खेळ, दैवगतीचा खेळ, असे सूत्र एकदा दुपारच्या वेळी गौतम ऋषी आपल्या आश्रमाच्या सोप्यात बसले असता एक गाय भाताच्या शेतात शिरली. हो, ती गाय गणेश ऋषीने म्हणजेच गणपतीने मुद्दामच सोडली होती, कारण त्या गायीने गौतमांच्या शेतातील भात खावे म्हणून कवी वर्णन करतात. ती गोडकी गाय कोठून आली, भातामध्ये गोंडा खुशाल खाली, पाहोनिया गौतम क्रोधयुक्त, गर्भास फेकली मग मंत्रयुक्त. पार्वतीपते हर हर महादेव, मंगलमूर्ती तर गाय शिरलेली पाहताच हैट हैट असे म्हणून गौतम गायीस हाकारू लागले. पण गाय होती पक्की, मुद्दाम ठरवूनच ती आली होती. वो काही केल्या बाजूला होईल. लोकांनी मोठ्या कष्टाने शेती करावी आणि पिकाची अशी नासाडी व्हावी हे गौतमांना तरी कसे मानणार. उठून जाईल तर बरेच नुकसान होईल, म्हणून बसल्या बसल्याच केवळ गायीला हाकलण्याकरिता गौतमांनी एक दर्भ अभिमंत्यूला सोडला. त्या काळी मंत्र सामर्थ्य फारच परिणामकारक होते. तो दर्भ गायीला लागताच गायीने गर्रकने गिरकी घेतली, धाडकन जमिनीवर कोसळली आणि आपली जीवित यात्रा संपवली. गौतम धावले व आपल्या कमंडलूतले पाणी त्या गायीच्या मुखात घातले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अरे रे, माझ्या सारख्याच्या हातून हे गोहत्येचे पातक घडावे. करायला गेलोय आणि झाले निराळच. लोकांच्या तोंडचे अन्न सांभाळायला गेलो आणि गोहत्येच्या पातकाच्या तडाख्यात सापडलो. म्हणजेच सर्वरिष्ठ शान्यर्थ यत्न करावा आणि हवन करताना हात भाजावा असेच झाले. आता या पापातून मोकळे कसे व्हावे याचा विचार करीत असताना गौतम ऋषी अनेक पंडितांकडे गेले. कोण म्हणाला, उपाय सांगतो पण 5,000 लागतील. गौतम अजून दुसऱ्या पंडिताकडे गेले. तो म्हणाला 40,000 लागतील. कोण म्हणाला 70,000 लागतील. तर अशा प्रकारे लोक मूल्य भरपूर सांगू लागले, पण गोहत्येच्या पापातून मुक्त व्हायला उपाय मात्र सांगायला कोणीच तयार नाही. तेव्हा गणेश ऋषींचे त्या भागात मोठे नाव होते. तर गौतम ऋषी गणेश ऋषींकडे आले आणि त्यांना हात जोडून त्यांच्याकडे प्रार्थना करीत आहेत.
केला व गणेश ऋषीही आपल्याला काहीच माहित नाही अशा अवीर भावात ऐकू लागले. गणेश ऋषी म्हणतात, मुने, सर्व बाधकांची निष्कृती आहे पण गोहत्येची मात्र नाही. गौतम म्हणतात, अहोसे करू नका, काहीतरी उपाय असेल हो, काहीतरी उपाय शोधून काढा, मला या पापातून मुक्त करा, काहीतरी उपाय शोधून काढा. गणेश ऋषी म्हणतात, उपाय आहे पण तो फार कठीण आहे. कवी वर्णन करतात, गौतम वदती दुःखाचे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. गणेश ऋषींना अर्थात गणपतींना जे कार्य करायचे होते ते गौतमांना साधणारे होते, म्हणूनच तर गौतमांची योजना केली. हो, स्वर्गातून गंगा मृत्यू लोकावर आणण्याचे काम भगीरथाने केले. ते इतरांना साधले नसते, कारण ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्यांची योजना होत असते. तर गौतमांसारखे तपस्वीच त्यावेळी भगवान महादेवांना प्रसन्न करून घेण्यास सामर्थ्य असल्यामुळे गौतमांनी गणेश ऋषींनी त्यांची योजना केली. पण ते तपस्वीत उद्युक्त झाले पाहिजेत म्हणून एवढा प्रपंच केला. गणेश ऋषी म्हणतात, आराधना तू करी त्र्यंबकाची, प्रसन्न होता वरहाची याची, मागे जटेतील तयासी गंगा, स्नाने करीची तव पाप गंगा, पार्थिवते हर हर. गणेश ऋषी म्हणतात, भगवान महादेवांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घ्या आणि त्यांच्या जटेतील गंगेस या ब्रह्मगिरीवर उतरण्यास सांगा आणि त्या गंगेत स्नान करून तुम्ही या पापातून मुक्त व्हा. असे गणेश ऋषींनी सांगताच अहिल्याला म्हणजेच आपल्या पत्नीला आश्रमाची चोख व्यवस्था ठेवण्यास बजावून गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वतावर एका गुहेत तपश्चर्या करण्यास बसले. भव्य अशा तपाला आरंभ झाला. तप उग्र
काही कालाने गौतमांची ती घोर तपश्चर्या पाहून भगवान महादेव प्रसन्न झाले. पार्वती पदे हर हर महादेव, कैलास राणा शिवचंद्र मौ, कैलास राणा शिवचंद्र गौतमाने भगवान चरणी मस्तक ठेवले, मोठ्या नम्रतेने सांगितले की भगवान, माझ्याकडून गो हत्येचे पातक घडले आहे. पापोहम पाप कर्मात्मा, पापाधाम पाप संभवः, त्राहि मां कृपया शंभो, सर्व पाप हरो भव. तेव्हा आपल्या जटेतील गंगेने या ब्रह्मगिरीवर उतरावे व त्या गंगेत स्नान करून मी या पापातून मुक्त होईल. हो, हे सर्व ऐकून भगवान शंकरांच्या जटेमध्ये असलेली गंगा म्हणते, हो भगवान महादेवांना म्हणते, हो हा वर याला देऊ नका, याला पापातून मुक्त होण्याकरता इतर कुठला तरी उपाय सांगा, पण हा वर मात्र देऊ नका. गौतम म्हणतात, मला हाच वर पाहिजे भगवान, व माझा हा हेतू साध्य होईपर्यंत माझी अखंड तपश्चर्या राहील. तेव्हा भगवान महादेव गंगेला म्हणाले, अगं गंगे, मी तुला माझ्या डोक्यावर बसवून घेतले, याचा अर्थ मी तुझ्या अधीन झालो आहे असं समजलीस का? अगं स्वर्गातून पृथ्वीवर येताना पृथ्वीला भार एकदम सहन होणार नाही, म्हणून मी तुला माझ्या डोक्यावर घेतले, पण आता तुला खाली उतरलेच पाहिजे, माझ्या भक्ताची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. तरीही गंगा म्हणते, मी नाही उतरणार. भगवान महादेवांना अतिशय राग आला. त्यांनी आपल्या जटा सोडल्या व शिलाखंडावर ताड ताड आपटल्या. गंगा खळकत खाली आली पण गुप्त झाली. भगवान महादेवांना हा सर्व प्रकार पाहून अतिशय राग आला. ते गंगेला म्हणाले, गंगे, माझ्या तृतीय नेत्राच्या तेजाने जाऊन तुला आटवून टाकेल. तो शंकरांचा राग पाहिल्यावर गंगा अतिशय घाबरली व निमटपणे एका गोमुखातून वाहू लागली. ब्रह्मगिरीवर जटा पडलेला शिलाखंड अजूनही आहे.
त्यापासून काही अंतरावरून गंगा प्रत्यक्ष गोमुखातून वाहते हेही आपल्याला पाहावयास मिळते. शंकर प्रकट झाले तिथे त्र्यंबकेश्वर झाले व गंगा गोदावरी म्हणून प्रसिद्ध झाली. गौतमामुळे गंगा ब्रह्मगिरीवर वाहू लागली म्हणून तिला गौतमी असेही म्हणतात बरं का. तर अशा प्रकारे आपली सर्व इंद्रिये त्या भगवंताच्या दिशेने वळवली म्हणून गौतम ऋषी प्रत्यक्ष महादेवांना प्रसन्न करू शकले व समाजाला पापापासून मुक्त करण्याकरिता प्रत्यक्ष गंगेला ब्रह्मगिरीवर आणू शकले. तर अशा प्रकारे गणपतीने आपल्या आईची इच्छा पूर्ण केली. श्रोते हो, आपणही अशीच भगवंताची सेवा करावी, असेच भगवंताचे नाम घ्यावे, त्याची भक्ती करावी. आपल्या हातून सतत त्या परमेश्वराची सेवा होईल असेच आपल्याला कार्य करायचे आहे. मुखातून अखंड नाम घेऊया, समाजामध्ये एकता वाढवूया, आपापसात प्रेम वाढवूया आणि हसत खेळत आनंदात सर्वजण राहूया. आणि आपल्या देहात प्राण आहे तोपर्यंत अखंड त्या भगवंताची सेवा करूया. आपला हा देह त्या